पहाटेचा अंधार अजून गेला नव्हता. रमेश रोजसारखा उठला, कारण स्वप्न झोपेत नाही, जागेपणी पाहिली जातात. त्याने बूट घातले आणि रस्त्यावर धावायला निघाला. थंड हवा अंगाला झोंबत होती, पण मनातली आग अजून पेटलेली होती. सरकारी नोकरीचं स्वप्न त्याच्या डोळ्यात होतं. घरची परिस्थिती साधी होती. वडील शेतकरी होते, आई घर सांभाळायची आणि रमेशवर एकच जबाबदारी होती, घर बदलायचंय, भविष्य बदलायचंय. तो म्हणायचा, मी अभ्यास करतोय, मी तयारी करतोय, भरती येईल तेव्हा मी तयार असेल. पहिलं वर्ष गेलं, जाहिरात आली नाही. दुसरं वर्ष गेलं, फक्त चर्चा झाल्या. तिसरं वर्ष गेलं, फाईल्स फिरत राहिल्या, निर्णय झाले नाहीत. पण रमेश थांबला नाही, कारण त्याला वाटत होतं न्याय होईल. आई विचारायची, नोकरी कधी लागेल? वडील शांतपणे म्हणायचे, वय वाढत चाललंय. रमेश हसून म्हणायचा, थोडी वाट पाहू, मेहनत वाया जाणार नाही. आणि मग एक दिवस बातमी आली, भरती लवकरच निघणार आहे. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने देवासमोर हात जोडले, मोबाईल उघडला अर्ज भरण्यासाठी. नाव टाकलं, शिक्षण टाकलं, जन्मतारीख टाकली आणि अचानक स्क्रीनवर शब्द आले, एज लिमिट एक्सिटेड. म्हणजे तुमचं वय यामध्ये बसत नाही, तुम्ही एजबार झालेले आहात. त्या क्षणी त्याचा श्वास थांबला, हात थरथरायला लागले, डोळ्यासमोर अंधार आला. कारण तो अपयशी नव्हता, तो आळशी नव्हता, तो अभ्यासात कमी नव्हता, तो फक्त वाट पाहणारा विद्यार्थी होता. सरकारनं जाहिरात उशिरा काढली होती आणि शिक्षा विद्यार्थ्याला मिळाली होती. रमेश एकटाच नाही, आज हजारो विद्यार्थी असेच आहेत. वनरक्षक, वनसेवक, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSCच्या मार्फत भरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदांच्या भरत्या, इतर सर्व सरकारी भरत्या, सगळ्यांची एकच गोष्ट आहे, वाट पाहत वय संपलं. पुस्तकं हातात आहेत, पण अर्जाचा हक्क नाही. स्वप्न डोळ्यात आहेत, पण सिस्टीममध्ये जागा नाही. फाईल्स थांबतात, पण वय थांबत नाही. हा प्रश्न नोकरीचा नाही, हा प्रश्न न्यायाचा आहे. विद्यार्थी भीक मागत नाहीत, ते फक्त एक संधी मागतात. रमेश म्हणतो, मी हरलो नाही, माझा नंबरच कधी आला नाही. आज आवाज उठवला नाही तर उद्या अजून एक रमेश हरवेल. म्हणून हा आवाज महत्त्वाचा आहे, कारण ही गोष्ट एका व्यक्तीची नाही, ही गोष्ट एका पिढीची आहे, जी वाट पाहत राहिली आणि वय संपलं, पण स्वप्न अजून जिवंत आहेत. ही एक स्टोरी आहे, कहाणी आहे, परंतु याचं जे काही वास्तव आहे, हे वास्तव अत्यंत भीषण आहे, भयंकर आहे, भयावह आहे. आज हजारो विद्यार्थी भरतीची वाट बघत आहेत. भरतीची वाट पाहत असताना ते एजबार होत आहेत. त्यामुळे सरकारला एक प्रकारचं नियोजन या ठिकाणी करणं आवश्यक आहे, की या कालखंडामध्ये भरती निघेल म्हणजे निघेल,